हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.5 द डक अँड द कांगारू हा लेसन बघूया. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. यामध्ये कांगारू आणि डक यांची फ्रेंडशिप कशी असते आणि ते एकमेकांशी त्यांच्यामध्ये जी कमी असतात त्याच्यावर मात करून ते फ्रेंड्सला एक दुसऱ्यांना कशी मदत करतात ते आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. तर चला, पहिले काय म्हणतो आहे कांगारू? सेड द डक टू द कांगारू. डक हा कांगारूला म्हणतो, गुड ग्रॉशियस, हाऊ यू हॉप ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू ॲज इफ यू नेव्हर वुड स्टॉप. आता डक म्हणतो आहे कांगारूला, किती गॉर्जियस, गॉर्जियस म्हणजे किती आश्चर्य, किती छान. हाऊ यू हॉप, तुला किती छान उंच उंच उड्या मारता येतात. ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू म्हणजे तुला कशाचीच भीती नाही वाटत. तू शेतामधून कधी पाण्यामधून उंच उंच उड्या मारून जाऊ शकतो. अँड ॲज यू इफ यू नेव्हर वुड स्टॉप आणि तुला कुठेही अडथळा येत नाही, तू कुठेही थांबू शकत नाही. तुला जिथे वाटलं तू तिथे जाऊ शकतो. माय लाईफ इज बोर इन द नेस्टी पॉन्ड अँड आय लाँग टू गो आउट द वर्ल्ड बियॉन्ड. आता डक म्हणतोय त्याला, कोणाला? कांगारूला, की माय लाईफ इज बोर. आता माझी लाईफ खूप बोर झालेली आहे या छोट्याशा तळ्यामध्ये इथे राहून राहून. मी फक्त या तळ्यामध्येच राहू शकतो, इथेच फिरू शकतो. त्यामुळे मला खूप कंटाळवाणं बोरिंग लाईफ झालेली आहे माझी. अँड आय लाँग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. माझी एक इच्छा आहे की मला पूर्ण जग फिरायचं आहे, संपूर्ण जग फिरायचं आहे. अँड आय विश आय कुड हॉप लाईक यू. आणि माझी अशी इच्छा आहे की मी तुझ्यासारखा असा उंच उंच उड्या मारून पूर्ण विश्वाचं, पूर्ण जगाचं प्रदर्शन करू शकू, पूर्ण जग मी पाहू शके. सेड द डक टू द कांगारू. आता डक कांगारूला असं म्हणाला. आता त्यावर कांगारू काय म्हणतो? सेड द कांगारू टू द डक. आता कांगारू म्हणतो डकला, दिस रिक्वायर्स सम लिटिल रिफ्लेक्शन. आता या गोष्टीवर आपल्याला थोडंसं काही विचार करायची गरज आहे. रिफ्लेक्शन म्हणजे विचार किंवा मनन, चिंतन. तर इथे विचार नाही, तर आपण असं म्हणू की इथे थोडं तुला विचार करण्याची गरज आहे. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग्स मी लक. असं होऊ शकतं की तुझी मदत करता करता माझंही काहीतरी लकमध्ये मलाही काहीतरी सक्सेस मिळू शकते, मलाही काहीतरी मिळू शकते तुझ्या या विचारामुळे. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. हे सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन म्हणजे या गोष्टीचं एक प्रॉब्लेम आहे, एक ऑब्जेक्शन आहे, एक आक्षेप आहे असं म्हणा. विच इज. आता डक त्याला विचारतोय, कोणतं ते? इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, युअर फीट्स आर अनप्लिझेंटली वेट अँड कोल्ड. आता कांगारू त्याला म्हणतो की मी तुला एकदम बोल्ड म्हणजे जे खरं आहे ते तुला सांगायचं आहे मला. तर तुझे पाय काय आहे? फीट आर अनप्लिझेंटली वेट अँड कोल्ड. तुझे पाय खूप वेट म्हणजे ओले आहेत आणि खूप थंड आहे. अँड वूड प्रॉबेबली गिव्ह मी द रुमॅटिज, सेड द कांगारू. आणि त्यामुळे काय होऊ शकतो? म्हणतो की मला रोमॅटिझम म्हणजेच एक प्रकारचा आजार, संधिवातासारखा तसा आजार होऊ शकतो तुझ्या या ओल्या आणि थंड पायांमुळे. तर सेड द डक. त्याच्यावर डक म्हणतो, ॲज आय सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. आता मी दगडावर बसून या गोष्टीचा मी आधीच विचार केलेला आहे की आपले पाय ओले आहेत आणि थंड आहे, तुला त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा मी आधीच विचार केलेला आहे. अँड आय बॉट 4 पेअर्स ऑफ वस्टेड सॉक्स विच फिट माय वेब फीट नीटली. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? माझे जे पाय आहेत, पेअर्स ऑफ वस्टेड सॉक्स. आता या पाय थंड आणि ओले आहेत, त्यासाठी मी काय केलेलं आहे? बॉट म्हणजे विकत घेतले. तर काय? वस्टेड सॉक्स. वस्टेड म्हणजेच लोकरनी, उलननी विणलेले सॉक्स मी विकत घेतलेले आहेत. विच फिट माय वेब फीट नीटली. आता माझे वेब फीट म्हणजे अशी जी कातडी, आपले जे त्याचे पायाचे पंजे आहेत, त्या पायाचे बोटं ते स्किननी जोडलेले असतात, त्यालाच वेब म्हणजे जाळीसारखे दिसतात, म्हणून त्यालाच वेब फीट म्हटलं गेलेलं आहे. तर तो म्हणतो की मी जे असे वस्टेड सॉक्स घेतलेले आहेत ते माझ्या पायामध्ये एकदम अगदी फिटोफिट बसत आहेत, अगदी व्यवस्थित बसत आहेत. सेड द कांगारू. आता कांगारू म्हणतो, आय एम रेडी. देन मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी तयार आहे. ऑल द मूनलाईट पेल बट टू बॅलन्स मी पेल डिअर डक सीड स्टेडीली. तो काय म्हणतो? इन द मूनलाईट पेल. या लाईट कलरमध्ये जी मूनलाईट आहे त्याचा असा मंदसा प्रकाश आहे आणि
त्यामुळे तुला बट टू बॅलन्स मी वेल आणि काय होईल, तू माझ्या शेपटीवर बसशील, त्यामुळे मला बॅलन्स करावं लागेल. तर बॅलन्स वेल करण्यासाठी तू माझ्या शेपटीवर बस, टेलवर बस आणि सीट स्टेडीली, हालू नको बरं का. जेव्हा बसशील तेव्हा घट्ट पकडून बस. अँड क्वाईट इट ॲट द एंड ऑफ माय टेल. आणि जेव्हा बसशील तेव्हा तू माझ्या शेपटीला घट्ट पकड, हालू नको, आणि त्यामुळे माझं बॅलन्स जाणार नाही. सो अवे दे वेंट विथ हॉप अँड बाउंड. अशा प्रकारे तो डक त्याच्या टेलवर बसला आणि आता कांगारू हॉपिंग करत इकडच्या तिकडे झेप घेऊ लागला. अँड दे हॉप अँड द होल वर्ल्ड 3 टाइम्स राऊंड. आता त्यांनी ते हॉपिंग करत करत पूर्ण वर्ल्डचे 3 राऊंड्स कंप्लीट केले. अँड हू इज सो हॅपी. आणि त्याच्यामुळे कोण आनंदी झालं, कोण हॅपी झालं? ओ हू ॲज द डक अँड द कांगारू. कोण झालं? कांगारू अँड डक. म्हणजेच इथे फ्रेंडशिपमध्ये त्यांनी एकमेकांचे प्रॉब्लेम समजून घेतले. त्यामध्ये वाद केले का? नाही. त्यांनी एक दुसऱ्यांचे प्रॉब्लेम समजून त्याच्यावर सोल्युशन काढून एक दुसऱ्यांना मदत केली. तर ही अशीच असते फ्रेंडशिप. आवडली की नाही तुम्हाला स्टोरी? थँक यू.